today we learn about the angles. अँगल्स म्हणजे काय होते आपण या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. ठीक आहे, बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत. ठीक आहे, फर्स्ट बघा अँगल्स म्हणजे काय होतं. आता इथे आपल्याला काहीतरी पिक्चर्स दिले. इथे क्लॉक आहे, इथे सीझर आहे, इथे एक बर्डचं आपलं काय दिलं तर इथे चोचीत आपल्याला सुद्धा एक अँगल दिसत आहे. ठीक आहे, फर्स्ट बघा ही जी क्लॉक दिलेली आहे या क्लॉकच्या मदत आपल्याला किती वाजल्या तर 7 अँड किती वाजल्या तर इथे बघा 7:10 झालेलं आहे. ठीक आहे, हा सुद्धा काय तर एक अँगलच तयार झालेला आहे याच्यामध्ये. जर आपण बघितलं तर हा सुद्धा एक अँगलच आहे. ठीक आहे, नंतर ही जी सेकंड पिक्चरमध्ये आपला सीझर दिसतं म्हणजे कैची दिसत आहे याच्या मदतसुद्धा हा जो होत आहे दोन्ही साईडने हा काय तर आपला हा सुद्धा एक अँगल तयार झालेला आहे. याला आपण ॲक्युट अँगल म्हणू शकतो कारण की हा काय तर आपला 90 डिग्रीपेक्षा कमीचा अँगल बनत आहे. ठीक आहे, इथे सुद्धा काय तर आपला एक अँगलच तयार झाला आहे. हा सुद्धा काय तर ॲक्युट अँगलच आहे आपला. ठीक आहे, नंतर बघा कंप्लीट द फॉलोइंग टेबल म्हटलं आपल्याला. फर्स्ट आपल्या काहीतरी अँगल्स दिले आहेत म्हणजे इथे डायग्राम्स दिले आहेत. फर्स्ट त्याचं नाव आहे आपलं PYR. ठीक आहे, आणि आपल्या इथे विचारलं आहे की नेम ऑफ द अँगल. या अँगलची आपल्याला नावं सांगायची. तर बघा अँगलचा साईन आपण असं डिनोट करतो. ठीक आहे, आता याला नावं द्यायची. तर नाव कसं द्यायची. फर्स्ट आहे PYR. ठीक आहे, PYR हे झालं पहिलं नाव. दुसरं RYP हे झालं त्याचं सेकंड नेम. तर आपलं विचारलं की व्हर्टेक्स ऑफ अँगल. आता व्हर्टेक्स म्हणजे काय होते की हा होतो सेंटर. सेंटरमध्ये कधी पण काय होतो तर आपला व्हर्टेक्स असतो. ठीक आहे, आणि YP आणि YR हे जे दोन लाईन्स आहेत याला काय म्हणतात तर याला म्हणतो आपण आर्म्स म्हणतो. काय म्हणतो याला आर्म्स. म्हणजे ही झाले त्याची दोन हात आर्म्स. ठीक आहे, व्हर्टेक्स आपण वायला म्हणतो. आणि मेन गोष्ट म्हणजे की व्हर्टेक्स हा कधी पण हा सेंटरला लिहिला जातो. ठीक आहे, जसं की आपण अँगलचे नाव लिहिले ना PYR तर Y हा सेंटरमध्येच लिहिला आहे. तसंच RYP इथेसुद्धा काय तर आपला Y हा सेंटरमध्येच आहे. ठीक आहे, आपण व्हर्टेक्ससुद्धा बघितला की व्हर्टेक्स कोणता होता आपलं तर Y होतो. नंतर आर्म्स ऑफ द अँगल. आता आर्म्स म्हटलं आहे आपण फर्स्ट आहे YP नंतर तो YR हे झाले त्याचे आर्म्स झाले. तो सेकंड डायग्राममध्ये दिले आपल्याला LMN. ठीक आहे, तर मग याचे नाव काय नंतर अँगल LMN. बघा एमसुद्धा इथं काय तर सेंटरमध्ये झालेला आहे. सेकंड नेम अँगल NML. इथेसुद्धा M आपला सेंटरलाच आहे. व्हर्टेक्स काय बनेल आपला तर M हा आपला व्हर्टेक्स बनेल. आर्म्स कोणते येतील तर आपले LM फर्स्ट आर्म, नंतर येणार MN सेकंड आर्म. ठीक आहे, नंतर अँगल BOS. ठीक आहे, हा झाला आपला BOS फर्स्ट अँगल. नंतर आहे सेकंड नाव काय म्हणतं आपलं तर SOB हे झालं त्याचं दुसरं नाव. आणि व्हर्टेक्स म्हणजे काय तर आपलं व्हर्टेक्स किती येणार तर आपला O आपला व्हर्टेक्स येणार आहे. आता आर्म्स काय होतील तर आपले OB किंवा BO सेकंड SO हे झालं त्याचे दोन आर्म्स झाले. ठीक आहे, आता हे आपल्याला इम्पॉर्टंटच आहे. ठीक आहे, हे आपल्याला 7th 8th 9th 10th हे बेसिक थिंग्स आहेत, ह्या माहीत असणं आवश्यक. ठीक आहे, बघा एमध्ये आपल्याला काय दिलं आहे तर एक लाईन ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे, त्या लाईनला आपण काय म्हणतो तर त्या लाईनला म्हणतो आपण झिरो अँगल. ठीक आहे, का म्हणतो तो बघा इन अ फिगर A ही जी आपल्या अँगल ही जी फिगर दिली आपल्याला A बघा द 2 स्टिक्स लाईज ऑन अप टू द ऑदर. बघा इथे आपल्याला 2 स्टिक्स दिसत आहे. फर्स्ट त्याचं टोक मोठा आहे आणि ही दुसरी स्टिक आहे ती छोटी आहे. ठीक आहे, देर इज नो चेंजेस इन देअर पोझिशन. आता ह्या दोन्ही काय तर एकावर एक ठेवलेलं आहे. ठीक आहे, जर मी एक लाईन ड्रॉ केली आणि दुसरी लाईनसुद्धा त्याच्यावर ड्रॉ केलेली आहे. हे काय तर एकावर एक पोझिशन. द अँगल बिटवीन द स्टिक्स इज कॉल्ड ॲज अ झिरो अँगल. तर या पोझिशनला आपण काय म्हणतो तर या अँगलला काय म्हणतो आपण झिरो अँगल असं नाव दिलेलं आहे. कारण की इथे कोणताच अँगल तयार झालेला नाही आहे म्हणून त्याला म्हणतो झिरो अँगल. ठीक आहे, द मेजर ऑफ अँगल रिटर्न इन अ 0 डिग्री. काय आलं तर आपण त्याला रिटर्न कसं करणार आहे तर 0 डिग्रीमध्ये त्याला रिटर्न करणार आहे. बघा फिगर बीमध्ये बघा काय म्हटलं आहे नाऊ कीपिंग अ 1 स्टिक इन अ प्लेस. बघा काय केलं आपण फर्स्ट आपण स्टिक इथे ठेवलेली आहे.
अँड टर्न द अदर वन अराउंड ॲज शो इन द फिगर. आता फर्स्ट आपण एक स्ट्रेट ठेवलेली होती आणि ही जे छोटीवाली स्टिक आहे तिला काय केलं आपण तर थोडंसं डिस्टन्समध्ये वर केलेलं, थोडं वर घेतलेलं. मग काय म्हणणार होतं, द अँगल फॉर्म इन द फिगर बी इज अ ॲक्यूट अँगल. बघा आपण काय म्हणणार तर इथे ॲक्यूट अँगल तयार केलेला आहे. ठीक आहे. अँड अँगल ग्रेटर दॅन 0 डिग्री. दोन्ही स्टिक अधिक होत्या कुठे होत्या तर सेम होत्या, बट आपण वरची स्टिक थोडी काय केली तर वर घेतलेली आहे. ओके. आधी 0 डिग्रीवर होत्या, आता आपण त्याला काहीतरी डिग्री म्हणजे वर केलं आहे. 10, 20, 30, 40 अप टू 90पर्यंत. 90 डिग्रीपेक्षा लेस असतो ॲक्यूट अँगल. ठीक आहे. बट लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲज अ ॲक्यूट अँगल. काय म्हणणार तर 0 डिग्रीपेक्षा जास्त, बट 90 डिग्रीपेक्षा आपल्याला काय पाहिजे तर लेस पाहिजे. म्हणजे काय येणार तर आपला हा अँड अँगल मेजर लेस दॅन 90 डिग्री, 90 डिग्रीपेक्षा कमी असणारा, बट मोर दॅन 0 डिग्री इज इक्वल टू ॲक्यूट अँगल. इम्पॉर्टंट थिंग काय आहे की 0 डिग्रीपेक्षा जास्त आणि 90 डिग्रीपेक्षा कमी, 90पेक्षा कमी अंतराचा जे अँगल्स बनतील ते सर्व काय बनतील तर आपले ॲक्यूट अँगल बनतील. ठीक आहे. नंतर आहे सीमध्ये बघा काय दिलं आहे तर द मोस्ट कॉमनली यूज अँगल इज अ राईट अँगल अँड मेजर इज 90 डिग्री. आता काय म्हणतो तर आपला हा एक्झॅक्टली 90 डिग्रीचा अँगल कोणता म्हणतो तर आपला राईट अँगल ट्रायंगल. जर आपण बघितलं की आपली जी विंडोज असते त्या विंडोच्या मध्ये सुद्धा काय बनतो तर आपला हा राईट अँगल ट्रायंगल बनतो. ठीक आहे. असे खूप एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. थर्ड आहे आपला डीमध्ये बघा, डीमध्ये आहे अ अँगल मेजर इन अ ग्रेटर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री. आता 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर असणारा बट 180पेक्षा लहान असणारा त्या अँगलला काय म्हणणार तर आपण ऑप्ट्यूस अँगल असं म्हणणार आहे. ठीक आहे. नंतर आहे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजे काय तर आपला इफ द स्टिक इज अ टर्न फर्दर इन द डायरेक्शन शो इन द फिगर. काय केलं तर आपण त्याला एक्झॅक्टली सेम केलेलं आहे. ठीक आहे. दोन्ही साईड आपल्या अपोजिट आहे, फर्स्ट आणि सेकंडला असं समजा. मी स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. आता डी वी गेट अ पोझिशन ॲज अ फिगर ई. बघा ही जी पोझिशन घेतली आपण ईला म्हणजे स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ केली. अँड अँगल लाईक दिस इज कॉल्ड ॲज अ स्ट्रेट अँगल. म्हणजे हा अँगल कोणता बनला आहे तर आपला स्ट्रेट अँगल आणि तो किती असतं तर 180 डिग्रीचा राहतो. ठीक आहे. एफमध्ये बघा इफ द स्टिक इज अ टर्न इवन फर्दर ॲज अ शो इन अ फिगर ई. आता ईमध्ये आपल्याला शो केली होती स्ट्रेट. ठीक आहे. बट इथे एफमध्ये काय केलं की तिला थोडं आपण काय केलं तर टर्न केलेलं आहे. कुठे केलं आहे आपण डाऊन साईडने त्याला काय टर्न केलेलं आहे. अँड दिस अँगल इज अ ग्रेटर दॅन 180. आता आपण कुठं म्हटलं होतं 180 डिग्रीचा हा अँगल बनतो, बट हा कुठं सांगितलं आपलं तर 180 डिग्रीपेक्षा जास्त डिग्रीचा अँगल आहे. ओके. आणि या अँगलला आपण काय म्हणतो इज कॉल्ड ॲज अ रिफ्लेक्स अँगल. म्हणजे हे जे अँगल्स बनतात तर काय चालतात रिफ्लेक्स अँगल. आणि ह्या किती राहतो तर 360च्या जवळपास 360पेक्षा कमी आणि 180पेक्षा जास्त डिग्रीचा अँगल राहतो. ओके. 180पेक्षा जास्त 360पेक्षा कमी डिग्रीचा अँगल, तर याला काय म्हणतात तर रिफ्लेक्स अँगल्स म्हणतात. हे आपल्याला विचारलेलं आहे मॅच द पेअर आणि फिल इन द ब्लँक्समध्ये. लास्ट आपला जीमध्ये काय विचारलं आहे इट टर्न थ्रू अ 180 डिग्री अँड टिल इट मेड अ स्ट्रेट अँगल अँड 180 डिग्री आफ्टर मेकिंग द स्ट्रेट अँगल thus the complete 360 degree angle. An angle made in this way is called as a full or complete angle and the measure of a complete angle is 360. बघा याला दोन नावं दिली आहेत की आपण त्याला फुल अँगल सुद्धा म्हणतो किंवा कम्प्लीट अँगल. आणि तो कसा असतो तर आपला टोटल 360 डिग्रीचा अँगल असतो. ठीक आहे. एक्झॅक्टली आपल्याला फिगरमध्ये दिलेलं आहे तसंच. बघा प्रॅक्टिस सेट नंबर 2मध्ये बघा काय दिलं आहे तर आपल्याला हे आपण ऑलरेडी हे आपण सॉल्व केलेलंच आहे. बघा क्वेश्चन नंबर 2 बघा काय दिलं आहे तर क्वेश्चन नंबर 1 बघा काय दिलं आहे मॅच द फॉलोइंग. फर्स्ट मेजर ऑफ अँगल्स. आता आपल्याला इथे अँगल्स दिले आहेत जे आपण आता बेसिकमध्ये जे क्लिअर केलं आपण तेच इथे अँगल्स दिले. फर्स्ट आहे 180 डिग्रीचा कोणता अँगल असतो तर स्ट्रेट अँगल 180 डिग्रीचा असतो. 240 डिग्री म्हणजे आपला बनणारा हा रिफ्लेक्स अँगल. नंतर आपला 360चा अँगल त्याला म्हणतो आपण कम्प्लीट अँगल. आणि 0 डिग्री तो आपला 0 अँगल असं म्हणतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2मध्ये बघा
द मेजर ऑफ अ सम अँगल आर गिवन बिलो अँड राईट द टाईप ऑफ ईच अँगल. आता आपल्याला इथे काय तर काहीतरी अँगल्स दिलेले आहेत, ठीक आहे. त्याचे आपल्याला नाव लिहायचे की ते कोणता अँगल बनतो. फर्स्ट आहे आपला 75 डिग्रीचा, तो बनतो आपला ॲक्यूट अँगल. 0 डिग्रीचा बनतो आपला झिरो अँगल. थर्ड आहे आपला 215, तो बनतो आपला रिफ्लेक्स अँगल. 360चा बनतो आपला कम्प्लीट अँगल आणि 180चा बनतो आपला स्ट्रेट अँगल. नंतर 6मध्ये 120, हा बनतो आपला ऑप्ट्यूज अँगल. 148चा सुद्धा आपला 148 सुद्धा ऑप्ट्यूज अँगल बनतो आणि 90चा बनतो आपला राईट अँगल, ठीक आहे. थर्डमध्ये बघा, लुक ॲट द फिगर बिलो अँड बघा, फर्स्ट आहे आपला ॲक्यूट अँगल, सेकंड आहे आपला राईट अँगल, थर्ड आहे आपला रिफ्लेक्स अँगल, फोर्थ आहे आपला स्ट्रेट अँगल आणि फिफ्थ आहे आपला झिरो अँगल आणि सिक्स्थ आहे आपला कम्प्लीट अँगल, म्हणजे तो बोलतो आपला 360चा, ठीक आहे.